बातमी नसरापूर हत्या प्रकरणातली आहे। नसरापूर हत्या प्रकरणी आरोपी भीमराव कांबळेला आता कोर्टामध्ये हजर केलं जाणार असल्याचं बोललं जात आहे। कारण या सगळ्या पार्श्वभूमीवरती पोलीस कोठडी संपत असल्याने पुढील सुनावणीकडे सध्या सर्वांचंच लक्ष लागलंय। सुरक्षाच्या कारणास्तव पुन्हा एकदा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची शक्यता आहे। पथकाचा तपास वेगामध्ये सुरू आहे। लवकरच दोषारोपपत्र दाखल होणारे आरोपी विरोधात कठोर कारवाईची नागरिकांची मागणी आहे। आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात। माझा सहकारी प्रीतम पुरोहित सध्या आपल्या सोबत आहे। प्रीतम, आपण बघतोय की नसरापूरच्या या सगळ्या प्रकरणांती अनेक नवनवे धागेदोरे आता समोर येतात। आरोपीला घेऊन त्या घटनास्थळाची सुद्धा पोलिसांनी पाहणी केली, ती सुद्धा मध्यरात्री केली। म्हणजे संतप्त जमावानं या अडथळा आणू नये या सगळ्या प्रकरणामध्ये म्हणून पोलिसांनी अशी पाहणी केलेली होती। मात्र आता सर्वात मोठं आव्हान असणार आहे की त्याला कोर्टात घेऊन जाणं। याच्या आधी सुद्धा त्याला कोर्टात जेव्हा नेलं तेव्हा सुद्धा त्या नागरिकांनी पोलिसांच्या गाड्या अडवल्या होत्या, मोठी घोषणाबाजी सुद्धा केली होती। व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्याला आज कोर्टामध्ये हजर केलं जाते। काय एकंदरीत होऊ शकतो कोर्टामध्ये आणि कितपत चान्सेस वाटतात त्याच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ होण्याचे? खरं तर आपल्याला माहितीये की आरोपी नराधम कांबळे याला 1 तारखेलाच पोलिसांनी जे आहे ते ताब्यात घेतलं होतं आणि 7 मे पर्यंत त्याला पोलीस कोठडी ठेवण्यात आली। त्यानंतर त्या पोलीस कोठडीच्या सुनावणीच्या वेळेस त्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात आलं, कारण सुरक्षेच्या कारणास्तव आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी संतप्त जमावाने त्याची गाडी आणण्याचा देखील प्रयत्न केला होता। आज त्याची पोलीस कस्टडीची मुदत जी आहे ती संपत आहे आणि पुन्हा एकदा त्याला कोर्टामध्ये हजर केले जाण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। व्हिडिओ कॉन्फरन्सिंग देखील असेल किंवा प्रत्यक्ष देखील असेल, पोलीस सगळ्या गोष्टींचा विचार करून तपास सगळा घेऊन आपल्या स्लीपर सेल्सला ऍक्टिव्ह करून सगळ्या गोष्टी विचारतील आणि त्या पद्धतीने तो निर्णय घेतला जाईल। दुसरीकडे तपास पथक जे तैनात करण्यात आलं होतं त्याला वेग देखील आलेला आहे। त्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन अनेक 2-3 लहान मुलांचे जे आहेत ते देखील जबाब नोंदवलेले आहेत। त्याचबरोबर त्याचा धक्कादायक खुलासे देखील त्यांनी केलेले आहेत। त्याचबरोबर या सगळ्या प्रकरणामध्ये जे आहे पुणे पोलिसांनी शब्द दिला होता की आम्ही चांगल्यातले चांगले वकील देऊ। कुटुंबियांनी मागणी केली होती की आम्हाला सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम हेच यावेत, मात्र पुणे पोलिसांनी शब्द दिला आणि नाशिकचे जिल्हा सरकारी वकील म्हणून अजय निसार यांची जी आहे ती नियुक्ती करण्यात आलेली आहे। आणि अजय निसार निशाण होते, आपण सगळ्यांना माहिती की मालेगाव बॉम्बस्फोट असेल, मुंबई बॉम्बस्फोट असेल किंवा छोटा राजांचा जो हस्तक असेल पुजारी याची केस असेल किंवा आता अशोक खरात प्रकरण आहे त्याची केस असेल, त्याचबरोबर नाशिक मधला सातोटे खून प्रकरण असेल, त्या बलात्कारांना त्यांनी फाशीची शिक्षा सुनावली होती। त्यामुळे पुणे पोलिसांनी दिलेला शब्द आहे तो देखील पाळलेला आहे। दोषारोप पत्र लवकरात लवकर जे आहे ते सादर केलं जाणार आहे आणि नराधम आरोपी कांबळे हा याची सुटका होणे तर नाहीच, पण याला फाशीच्या शिक्षापर्यंत कसं पोहोचवलं जाईल याची देखील आता सर्वत्र तयारी सुरू आहे। आणि वडिलांनी 10 तारखेला या सर्व घटनेचा निषेध म्हणून एक मूक मोर्चा देखील काढला होता आणि उत्स्फूर्तपणे पुणेकरांनी या मोर्चामध्ये सहभाग घेतला होता। नक्कीच, धन्यवाद प्रीतम, तू दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।